बीड जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनो, खो-खो विश्वचषक पटकावणाऱ्या खेळाडू कुमारी प्रियंका इंगळेचा सत्कार कधी? इतर राज्यातील खेळाडूंचा नागरिक व लोकप्रतिनिधीकडून भव्य सत्कार व बक्षिसांची खैरात होते. बीड जिल्ह्यात का नाही? केज तालुक्यातील कळंब आंबा अत्यंत छोट्या गावाची कुमारी प्रियंका इंगळे या खेळाडूने खो-खो खेळात आपली चमकदार कामगिरी करत भारतीय महिला संघाने खो-खो विश्वचषक स्पर्धेमध्ये नेपाळ संघाचा पराभव करत विश्वस्तरावर भारताचे नाव कोरले. टीमने गौरवास्पद कामगिरी केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुमारी प्रियंका इंगळे यांचे अभिनंदन केले आहे. ऑलिम्पिक स्पर्धा असो की इतर कोणत्याही स्पर्धेत चमकदार कामगिरी दाखवून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडू ज्या राज्यातील असेल त्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार त्या खेळाडूंना भविष्यात स्पर्धात्मक खेळासाठी प्रोत्साहनपर बक्षिसे सत्कार करतात. योगायोगाने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्यास अशक्य नाही असे वाटते. देश पातळीवरील स्पर्धेत टीमचे नेतृत्व करणारी कुमारी प्रियंका इंगळे अत्यंत साध्या खेडेगावात राहणारी आहे. साधारण कुटुंबातील महिला खेळाडू आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे, जिल्ह्याची दोन्हीही कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे, धनंजय मुंडे तसेच बीड, गेवराई, आष्टी, माजलगाव, केजचे आमदार, जिल्ह्यातील सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींनी खो-खो स्पर्धेत देश पातळीवर विश्वचषक पटकावणाऱ्या कुमारी प्रियंका इंगळेचा बक्षीस देऊ नका, साधा सत्कार तरी करणार आहात की नाही? दुसरी बाब म्हणजे कळंब आंबा हे गाव केज तालुक्यातील आडस गावापासून फार कमी अंतरावर आहे. आडसचे हाबाळा फेम रमेशराव आडसकर आहेत. आंबा कारखान्याचे ते चेअरमन आहेत. रमेशराव, कोणी पुढाकार घेऊ अथवा न घेऊ, तुम्ही या गावाचे शेजारी आहात. जिल्ह्यातील दूषित वातावरणावर मात करायची असेल तर राष्ट्रीय खेळाडू कुमारी प्रियंका इंगळे यांनी केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल सत्काराचे आयोजन आपण पुढाकार घेऊन करावा, अशी या भागातील जनतेची मागणी आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.